हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 5 वाईल्ड ॲनिमल्स हा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वी ऑलरेडी नो, आपल्याला आधीच माहिती आहे. काय माहीत आहे? तर सम ॲनिमल्स लिव्ह इन फॉरेस्ट, दे कॅनॉट बी टेम्ड. काही प्राणी जंगलात राहतात आणि त्यांना आपण नियंत्रित करू शकत नाही. नेक्स्ट पाहूया. वी विल लर्न अबाउट, आणि आता आपण काय जाणून घेणार आहे या लेसनमध्ये? व्हॉट आर वाईल्ड ॲनिमल? वाईल्ड ॲनिमल काय आहेत? व्हॉट वाईल्ड ॲनिमल ईट? वाईल्ड ॲनिमल्स काय खातात? होम ऑफ वाईल्ड ॲनिमल, आणि वाईल्ड ॲनिमलचे घरे. वाय वी शूड प्रोटेक्ट ॲनिमल, आपण ह्या प्राण्यांचे काय प्रोटेक्ट का केले पाहिजे हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. व्हॉट आर वाईल्ड ॲनिमल? वन्य प्राणी म्हणजे काय? यू कॅन सी मेनी फ्रेंडली ॲनिमल नियर युअर हाऊस. तुम्ही तुमच्या घराजवळ अनेक काय फ्रेंडली असे ॲनिमल्स पाहत असाल. दे मे बी कॅट, डॉग, काऊ अँड गोट्स, आणि त्यापैकी काय असतील तर मांजर, डॉग्स, काऊ आणि गोट्स असतील. यू कॅन गिव्ह फूड टू दिस ॲनिमल, आणि तुम्ही या प्राण्यांना काय देता? फूड देता. दे विल एव्हन ईट फ्रॉम युअर हँड, आणि ते कधीकधी तुमच्या हातून खातात. बट हॅव यू एव्हर सीन अ टायगर, झेब्रा, डिअर ऑर बिअर अराउंड युअर हाऊस? पण तुम्ही कधी तुमच्या घराभोवती वाघ, झेब्रा, हरिण किंवा अस्वल पाहिले आहे का? बिअरला अस्वल म्हणतात. वेअर डू यू थिंक दिस ॲनिमल लिव्ह? मग हे प्राणी कुठं राहत असतील? दिस ॲनिमल अँड मेनी अदर लिव्ह इन फॉरेस्ट, ग्रासलँड अँड अदर प्लेसेस अवे फ्रॉम आवर होम्स. आणि हे जे काय प्राणी आहेत, इतर प्राणी, ते कुठे राहतात? तर जंगलात किंवा गवताळ प्रदेशात. म्हणजे काय? जिथे ग्रास खूप असते तिथे ग्रासलँड. ग्रासलँडचं इथं मिनिंग दिलेलं आहे की लार्ज ओपन एरिया कवर्ड विथ ग्रास अँड सम स्मॉल ट्रीज असतात, त्याला ग्रासलँड म्हणतात. त्या ग्रासलँडवरती आणि किंवा आणि आपल्या घरापासून खूप दूर असलेल्या ठिकाणी हे राहतात. दे आर कॉल्ड वाईल्ड ॲनिमल्स, म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो तर वाईल्ड ॲनिमल्स म्हणतो. वाईल्ड ॲनिमल्स कॅनॉट बी टेम्ड, हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांना आपण नियंत्रित करू शकत नाही, करता येत नाही आपल्याला. दे रोम अराउंड फ्रीली इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड, ते जंगलात किंवा या गवताळ प्रदेशात काय मुक्तपणे फिरतात. मेनी वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन ग्रुप, अनेक वाईल्ड ॲनिमल्स हे काय राहतात? ग्रुप्समध्ये राहतात. लायन अँड एलिफंट लिव्ह इन अ स्मॉल ग्रुप, पण लायन आणि एलिफंट जे आहेत ते एक काय छोट्या ग्रुपमध्ये राहतात. झेब्रा अँड डिअर लिव्ह इन लार्ज ग्रुप, पण त्याच्या अगेन्स्ट झेब्रा आणि डिअर हे मोठ्या ग्रुपबरोबर राहतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे बघूया. व्हॉट वाईल्ड ॲनिमल ईट? आता हे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते काय खातात? वाईल्ड ॲनिमल्स लुक फॉर फूड वेन दे आर हंग्री. हे वाईल्ड ॲनिमल्स असतात, त्यांना भूक लागल्यावर ते काय फूड शोधतात. सम वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज अ झेब्रा, डिअर अँड जिराफ्स ईट ओनली प्लांट्स. जे काही ॲनिमल असे आहेत की जे फक्त प्लांट खातात, ते कोणते तर झेब्रा, डिअर अँड जिराफ. सम वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज अ लायन, लेपर्ड, वोल्स अँड क्रोकोडाईल किल अँड ईट अदर ॲनिमल्स, आणि काही असे पण ॲनिमल आहेत की सच ॲज लायन, लेपर्ड अँड वोल्स अँड क्रोकोडाईल, की जे दुसऱ्या ॲनिमलला मारतात आणि मग खातात. सम ॲनिमल्स सच ॲज हायनास अँड वल्चर मेनली ईट द लेफ्ट ओव्हर फ्लेश ऑफ ॲनिमल किल्ड बाय अदर ॲनिमल, आणि काही असे पण ॲनिमल आहेत की जे दुसऱ्यांनी शिकार केलेली किंवा रिमेनिंग त्यांच्यापासून खाऊन रिमेनिंग राहिलेले जे फ्लेश राहतं ते खातात. कुठले तर हायनास अँड वल्चर्स खातात. दे हेल्प टू कीप फॉरेस्ट अँड ग्रासलँड क्लीन, आणि हे जे दोन प्राणी आहेत ते काय करतात तर फॉरेस्ट आणि ग्रासलँड हे स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. होम ऑफ वाईल्ड ॲनिमल, आता ह्या वाईल्ड ॲनिमलचे घरे.
ह्याच्याबद्दल माहिती पाहूया. ॲनिमल्स नीड अ होम वेअर दे कॅन बी सेफ फ्रॉम देअर एनिमीज. प्राण्यांना त्यांच्या शत्रूपासून म्हणजे एनिमीपासून सुरक्षित राहण्यासाठी घराची आवश्यकता असते. दे अल्सो नीड अ होम टू राईज देअर बेबी. आणि त्यांना त्यांच्या बाळांना वाढवण्यासाठी घराची आवश्यकता असते. सम ॲनिमल्स मेक देअर ओन होम. काही ॲनिमल्स स्वतःचे घर स्वतः बांधतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे अजून माहिती पाहूया. बर्ड्स मेक नेस्ट टू ले एग्स. पक्षी अंडी घालण्यासाठी घरटे बनवतात. दे यूज ट्विंग्स ग्रास अँड लीव्स टू मेक देअर नेस्ट. आणि ते घरटे बनवण्यासाठी ट्विन्स म्हणजे काय तर डहाळ्या, गवत आणि पानांचा उपयोग करतात. बर्ड्स लिव्ह इन देअर नेस्ट अंटिल देअर बेबीज आर एबल टू फ्लाय आउट. देन दे लिव्ह द नेस्ट अँड गो अवे. आणि पक्षी त्यांच्या पिल्लांना बाहेर जोपर्यंत ते उडत नाहीत किंवा हे स्वतःहून स्वतः एबल होत नाहीत तोपर्यंत आहे ना ते नेस्टमध्ये राहतात आणि त्याच्यानंतर ते घरटे सोडून निघून जातात. स्नेक्स अँड रॅट्स लिव्ह इन होल इन द ग्राउंड. आणि साप आणि उंदीर हे कुठे राहतात तर होल्समध्ये राहतात. रॅबिट लिव्ह इन अ ग्रुप. रॅबिट हा ग्रुपमध्ये राहतो. दे मेक होल इन द ग्राउंड कॉल्ड बुरो टू लिव्ह इन अँड टू बी सेफ फ्रॉम देअर एनिमीज. आणि ससे हे काय शत्रूपासून त्यांच्या एनिमीपासून सुरक्षित राहण्यासाठी या अशा खड्ड्यांमध्ये खड्डे बनवतात आणि त्यांना काय म्हणलं जातं तर बुरोज म्हणलं जातं. अ बुरो मे हॅव सेव्हरल पाथ्स अंडर द ग्राउंड. आणि ह्या जे बुरुज आहेत त्याच्यामध्ये अनेक रस्ते असतात. अ स्पायडर मेक्स अ वेब. इट अल्सो यूज इट्स वेब टू कॅच इन्सेक्ट टू ईट. आणि जे स्पायडर असतात ते जाळे बनवतात आणि त्याच्यामध्ये अडकलेल्या किड्यांना ते खातात. नेक्स्ट, मेनी हनी बीज लिव्ह टुगेदर. दे मेक अ बी हायव. आणि आहे ना बरेच आहे ना जे मधमाशी असतात ते एकत्र राहतात आणि ते त्यांचे पोळे बनवतात. सम ॲनिमल्स फाइंड अ प्लेस टू लिव्ह इन. ॲन आऊल फाइंड अ होल इन अ ट्री. आणि काही असे ॲनिमल असतात की जे प्राणी असतात ते राहण्यासाठी जागा शोधतात आणि घुबड जे असतं म्हणजे आऊल जे असतं ते झाडाच्या एका होलमध्ये राहतं. सम ॲनिमल्स सच ॲज एलिफंट, वुल्स अँड मंकीज डू नॉट मेक होम. दे रोम अराउंड इन द फॉरेस्ट. आणि हत्ती, लांडगे किंवा माकडे ही काय करतात तर आहे ना स्वतःचं घर बांधत नाहीत तर ते असेच आहे ना जंगलात फिरत राहतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ॲनिमल्स इन डेंजर. धोक्यात असलेले प्राणी. वी कट ट्री इन फॉरेस्ट फॉर वूड. आपण लाकडासाठी जंगलात झाडे तोडतो. वी अल्सो क्लिअर फॉरेस्ट टू मेक हाऊस अँड फॅक्टरीज. आणि आपण आहे ना काय घरे आणि कारखाने बनवण्यासाठी जंगलतोड करतो. दिस इज बॅड फॉर द ॲनिमल्स. आणि हे सगळं प्राण्यांसाठी वाईट घडत आहे. दे आर ड्रिवन आउट ऑफ देअर होम्स. आणि ते त्यांच्या घरातून हाकलून लावले जातात. वी अल्सो किल्ड वाईल्ड ॲनिमल फॉर देअर बॉडी पार्ट्स. आणि काही आपण काय वाईल्ड ॲनिमल्सला ह्याच्यासाठी मारतो की ते त्याच्या बॉडी पार्ट्ससाठी. स्नेक्स अँड क्रोकोडाईल्स आर किल्ड फॉर देअर स्किन विच गिव्ह लेदर. आणि साप आणि जे क्रोकोडाईल असतात त्यांना मारून त्यांचे कातडे हे घेतलं जातं आणि त्याच्यापासून काय बनवलं जातं तर लेदर बनवलं जातं. रॅबिट्स, फॉक्सेस अँड अदर ॲनिमल्स आर किल्ड फॉर देअर फर टू मेक क्लोथ्स. आणि आहे ना तसंच रॅबिट, फॉक्स आणि असे अदर ॲनिमल्स आहेत की त्यांनाही मारले जातात. ते कशासाठी तर त्यांच्या स्किनवरची जी फर असते ती फर घेण्यासाठी. आणि फरपासून आपण त्याच्यापासून काय बनवतो क्लोथ्स बनवतो. एलिफंट्स आर किल्ड फॉर देअर टक्स टू गेट इवोरी. आणि एलिफंटचे जे दात असतात त्या दातांना काय म्हणलं जातं टस्क म्हणलं जातं. आणि ते कशासाठी तर त्याच्यापासून आहे ना हस्तिदंत, इवोरीज म्हणजे काय हस्तिदंत मिळवण्यासाठी.
टायगर्स आर किल्ड फॉर देअर स्किन अँड अदर बॉडी पार्ट्स. आणि टायगर्सला सुद्धा ह्यांना मारलं जातं कशासाठी तर त्यांच्या स्किनसाठी आणि त्यांच्या अदर बॉडी पार्टसाठी. बिकॉज ऑफ ऑल दिस द नंबर ऑफ ॲनिमल्स इन अवर वर्ल्ड इज रिड्युसिंग. आणि ह्या अशा बऱ्याच कारणांमुळे आपल्या वर्ल्डमधले हे सगळे प्राणी काय होत चाललेत, रिड्यूस होत चाललेत म्हणजे कमी होत चाललेत. वी शूड नॉट अलाव दिस टू हॅपन. आणि आपण हे असं होऊ देऊ नये. वी शूड प्रोटेक्ट ॲनिमल्स. आणि आपण प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे. टस्क म्हणजे काय तर लॉंग पॉइंटेड फ्रंट टीथ ऑफ ॲन एलिफंट अँड सम अदर ॲनिमल दॅट ग्रो आउट फ्रॉम द माउथ. म्हणजे तोंडाच्या बाहेर लांब सडक जे दात निघालेले असतात त्याला म्हणलेलं आहे टस्क. चला तर स्टुडंट, आय होप तुम्हाला हा माझा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.